जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। जे आश्वासन दिलं ते निश्चितच पूर्ण करतील असा आपल्याला विश्वास आहे, कारण ते शब्द तर ते अपुरा कधी ठेवत नाही, ही त्यांची ख्याती आहे। आणि मी तुम्ही दररोज थोडे बच्चे नाव घेईल त्यांनी दीपावली स्नेहमिलन निमित्त सर्वांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। सभी बहनों को सलाम, आदि बहिणींना राम राम। आजच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये आपले सर्वांचे प्रिय ग्रामपंचायत सदस्य इस्माईल भाई चाचू, त्यांचं सर्व कुटुंब, सर्व मित्र परिवार, त्यांच्या वतीने हा सालाबादाप्रमाणे जसं विजोबा म्हणाले तर चाचू प्रत्येक वर्षी काही ना काही छोट्या मोठ्या भेटवस्तू आपल्या या लाडक्या बहिणीसाठी त्यांचं हे वाढ नव्हे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही सगळे त्यांचा परिवाराचा एक भाग आहे। चाचू नेहमी ज्याप्रमाणे या वस्तीबद्दल, या वाडाबद्दल, या मोहल्ल्याबद्दल चर्चा करतात, तर नेहमी आम्हाला असं जाणवतं की हे वाढ नसून त्यांच्यासाठी हा एक परिवार आहे। ज्याप्रमाणे आपण बघितलं की मागच्या वेळेस या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम असेल, सप्ताहाचा कार्यक्रम असेल, तर एक अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी देखील अशी आहे तर तुम्ही सर्व लोकांनी चाचूंसाठी एक सेपरेट पंगतची तुम्ही व्यवस्था त्यांच्यासाठी ठेवता। तुम्ही आम्ही त्या भंडाऱ्यासाठी आलो, आम्ही जेवून जाऊ, म्हणजे एक आगळं वेगळं दिसायला या वाड्यामध्ये आपल्याला दिसून येतं। सध्या चाचूंचा परिवार हे त्यांच्याप्रमाणेच आहे, म्हणजे पूर्णपणे धर्मनिरपेक्ष
कुठल्याही जाती त्यांच्याविषयी त्यांच्या डोक्यात, आणि हे चांगले मी म्हणेल का भविष्याच्या पिढीसाठी हे खूप चांगले उपक्रम आपण ते करतायत त्यांच्या हातातून. कारण की त्यांची जी लहान पिढी आहेत हे सगळे त्यांच्या नजरेतून पाहतायत ते. तर भविष्यात अवश्य त्यांच्यावर हे परिणाम होणार आहेत आणि एक चांगली विचारसरणी चाचूच्या माध्यमातून त्यांच्या परिवारावर पडत आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये ही सुसंस्कृत अशी मंडळी घडतील अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो. तर या निमित्ताने जास्त न बोलता भावना पुढे पण कार्यक्रम आहे त्यांना जायचं आहे. मी पुढील कारवाईसाठी संजय भाऊ वाणीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आता थोडक्यामध्ये सांगायचं जर ठरलं तर आपल्या वाळू गावाला 17 मेंबर आहेत, 17 सदस्य. परंतु आपल्या वार्ड मध्ये एक मधला जो सदस्य आहे हा माझा वर्ग मित्र आहे. 50 वर्षापासून आम्ही संगती राहतो. कुठल्याच प्रकारचा लोभ नाही आमदार साहेब. आतापर्यंत तुमच्याकडे भरपूर कार्यकर्ते आले असतील, मी सुद्धा आलो असेल, माझा काही स्वार्थ असेल त्याच्यामध्ये, परंतु चाचूचा एक पैशाचाही स्वार्थ नाही असा आमचा चाचू आहे. स्वखर्चाने आता दिवसभर संख्या असलो ना कोणाची तरी फोन येतात, चाचू पाणी नाही, लगेच पाणीवाल्याला फोन करणार आणि पाणी आलं की नाही आलं त्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला विचारणार. म्हणजे इतका तत्पर आपल्या वार्डामध्ये काम करणारा इमानदार फक्त चाचू आहे. बाकीचे माझे काही दुश्मन नाहीये, परंतु चाचू सारखं काम 17 मेंबर मध्ये कोणीच असं करू शकत नाही. आणि रमाई घरकुल योजना असेल, भाऊ वार्ड नंबर 1 मध्ये एक सुद्धा असा माणूस नाही की त्याला रमाई घरकुल योजना मिळाली नाही, ती चाचूला दिली. बरं, घरामध्ये जर 3 कुटुंब असतील, समजा मी माझा मुलगा वेगळा राहतो, दुसरा मुलगा वेगळा राहतो, ते सुद्धा चाचूने प्रत्येकाला घरकुल दिलेलं आहे. भाऊ सरकारी योजना होती 12,000 रुपये स्वच्छालयाची, कमीत कमी चाचूनी आतापर्यंत 1,000 लोकांना 12,000 रुपये ते मिळून दिलेले. हे चाचूचं काम आहे. आणि एक चाचूचा एक कुटुंब असा आहे, आणि आम्ही त्या दिवशी बसलो, चाचूनी थोडासा विचार केला की यार ये बारे को कुछ तो भी आम्ही हटके करना है. कारण का प्रत्येक वेळेस मी पाहतो चाचू स्वतः पददिवे जे आहेत लाईटवरचे स्वतःच्या खर्चाने पैसे खर्च करून आणतात, ग्रामपंचायत देत नाही. हे लोकांच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका. चाचूनी बोलून प्रत्येक खांब्यावरती वायरमॅनला धरून लाईट फिट केलेले आहे. आणि मला तरी वाटतं जसं बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी विकास केला तसाच विकास या वार्ड नंबर 1 मध्ये. आणि भाऊ हा जो एवढा मोठा कार्यक्रम घेणं हे काही सर्व म्हणजे काही हे साधं नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य आहे आणि वर्षातून किमान असे 2 तरी कार्यक्रम चाचूचे असतात. ईद मिलाचाही कार्यक्रम असतो आणि त्यांना असे वाटलं की या दीपावली निमित्त जसे सरकारने लाडक्या बहिणीला 1,500 रुपये प्रतिमा दिला, तसंच मी काहीतरी या दिवाळीला आपल्या बहिणीला देऊ म्हणून चाचूने पैठणी साडी आणि मिठाईचा बॉक्स 1000 साड्या आणलेल्या आहेत. 150 ड्रेस आहे. कोण सदस्य करणार? कोणी करू शकत नाही. आणि भाऊ माग भरपूर कार्यकर्ते असतील तालुक्यामध्ये, आमदार साहेब मोठे आहेत, परंतु असा निस्वार्थी कार्यकर्ता या गंगापूर तालुक्यात किंवा या वार्डमध्ये तरी सापडणार नाही. कारण मी त्यांचा मित्र आहे म्हणून मी त्याची चुकी करीत नाही, कारण आम्ही दिलं नाही असे आमचं चाचू आहे. आणि माझा भाऊ आणि त्यांचे मोठे बंधू हे सुद्धा ग्रामपंचायतला निवडून आले होते, त्यावेळेस अन्सरबाईंनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आज गावामध्ये अशी परिस्थिती आहे, 16 मेंबरला जर लाईटाला विचारलं तर ते म्हणते यार निधीच नाही, पैसाच नाही. ही परिस्थिती या गावाची झाली. ऍक्च्युली या वादामध्ये स्वतःचा खर्च करून पददिवे पोलवरती दिलेले एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि भाऊ चाचूला आता वार्डापुरतं मर्यादित ठेवू नका. चाचूला या गावाचं नेतृत्व करू द्या. आमची सुद्धा इच्छा आहे की चाचूने आमच्या वार्डात काम करावं. म्हणून चाचूला आपली सरकार आहे, आपल्या सरकारमध्ये भाऊ आपली इतकी ताकद आहे, आपण काही बी करू शकता. तसं आमच्या चाचूला, आमच्या मित्राला कुठेतरी कोणत्यातरी महामंडळावरती आमच्या चाचूची वर्दी लावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय महाराज. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ.
रोज और चंदन सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। वैद्य साहेबांचं करू ना, नितीनबाईचं करू. घ्या चलो चलो करू नको मजा. दिलीपराव बनकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. माहीत झालं चाटूची माणसं. संमेलनाच्या निमित्तानं वॉर्ड नंबर 1 मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित या नगरीचे उपसरपंच योगेश भाऊ आरकडे बातमी करू आम्ही. मुंबई जळगावचे सरपंच नवनाथ भाऊ वैद्य, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आत्ताच उपस्थित झालेले आमचे बनकर साहेब, अन्सार पठाणजी, नदीम शेखजी, नंदू सोनवणेजी, संजय भाडेराव, शिवरायचे उपसरपंच तुषार कुंजर, विजयराव साबळे, काकासाहेब चापे, भद्राव साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. या दिवाळीच्या स्नेहसंमेलनानिमित्त मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. दिवाळीच्या आपल्या सगळ्या बहिणींना लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या चाचूला सुद्धा पुढच्या निवडणुकीच्या शुभेच्छा देऊन टाकतो. चाचू ताकद जाऊन भांडायला पाहिजे नाही, बरोबर आहे की नाही? चाचूला करणार ना मतदान. मग एवढं सगळं आम्ही करू लागलो, चाचूसाठीच करू लागलो, बरोबर आहे की नाही? फार मी तुमचा वेळ घेत नाही. पावसाचा आलाय, तुम्ही सगळे पैठणीसाठी आलाय. मला सगळ्यांना सांगितलं आता पैठणी काही ऐकलं नाही, बरोबर आहे ना? खरं तर राजराव साहेबांनी चाचूची सुट्टी केली, आता मी त्यात काही फारशी भर घालणार नाही. पण ग्रामपंचायत सदस्य कसा असावा हा महाराष्ट्राला ज्याने आदर्श वस्तुपाठ घालून दिले ते म्हणजे आमचे चाचू. पाणी असो, वीज असो, सरकारच्या वेगवेगळ्या योजना, रमाई घरकुल असेल, शौचालय असेल, लाडकी बहीण असेल, कामगारांच्या साठीचा असेल, अशा वेगवेगळ्या सरकारच्या योजना खऱ्या गरजूपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या चाचूने केलं. त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि त्याच वेळेस खरं तर मुस्लिम बांधव आहे, दिवाळी कुणी साजरी करतं का? परंतु आमचा चाचू आपल्या सगळ्या मतदारांसाठी दिवाळीची भाऊबीज साजरी करतो. दरवर्षी बोलायचे का बरोबर दिवाळीमध्ये तर भाऊबीज साजरी करतात, तर मंदिराची एक पंगत पण ते देतात. म्हणजे हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे आमचा चाचू. आणि निश्चितच ज्याचा उल्लेख तुम्ही पण केला, साबळे सरांनी केला, भालराव साहेबांनी केला. हे वाळूज गाव असं आहे, मूळ गावातले लोक कमी असतील, परंतु पोटा पाण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून मंडळी आलेली आहे. आणि त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम वेगवेगळे धार्मिक समारंभ असेल, सार्वजनिक समारंभ असेल, त्याच्या निमित्तानं आमचं चाचू करतात. आज नक्कीच मला खात्री आहे पुढच्या भविष्यात, आता उपसरपंच इथं आहेत, ज्या वार्डामध्ये जे काही योजना बाकी असतील ते मी पूर्णपणे माझं सहकार्य चाचूला देईल. लेकिन इलेक्शन होने के बाद, उसके पहले नहीं. अभीच बोलते राहून. त्यामुळे निश्चितच आज मोठ्या भावानी जी ओवाळणी आमच्या बहिणींना दिली त्याचं मूल्य पैशात करता येणार नाही. ज्याचा ऍक्सिडेंट चाचूचा झाला, मी त्याला विचारलं की चाचू हे कशासाठी करताय तुम्ही? तेव्हा या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादामुळे माझा जीव वाचला, मी तंदुरुस्त झालो. त्याच्यामुळे मी करतोय आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी चाचूला शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य राहो, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहो. आणि व्यासपीठावरील सगळी सरपंच पंच मंडळी सगळी चाचूला पुढील त्याचा उल्लेख भालेरावनी केला का हो, त्याच्यासाठी मित्र आहेत चाचू बरोबर, तुम्ही सगळे पाहिजे ना. त्याला आता कार्यक्रमाला आले तर नंतर चाचू देतो सोडून. कोण कोण जात नाही, आपण उडून आणू त्यांना, चाचू उडून आणू त्यांना. परत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी चाचूला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या वॉर्ड नंबर 1च्या सगळ्या रहिवाशांना शुभेच्छा देतो. आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चाचूने आपल्यासाठी केली आहे. नारायण नगर येथे सिमेंट रस्ता पाहिजे त्यांना, मनीषा नगर येथे सिमेंट रस्ता पाहिजे, एकनाथ नगर येथे सिमेंट रस्ता पाहिजे, न्यू भारत नगर येथे सिमेंट रस्ता पाहिजे. आता हे सगळे आचारसंहिता 2-4 दिवसात लागणार आहे, ते काही होणार नाही. पण मी शब्द देतो तुम्हाला, हे सगळे कामं चाचूचे, चाचू ज्या दिवशी निवडून त्या दिवशी सगळे नारळ फोडेल असं आश्वासन.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.